नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास. आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत आर्थिक विकास. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार. दुसरा आपला घटक आहे पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश. तसेच बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम आणि 1991 चे नवे आर्थिक धोरण. आणि याच काळात झालेला गिरणी कामगारांचा संप याबाबतचा आपण विशेषत्वाने अभ्यास करणार आहोत. अर्थव्यवस्था, अर्थ अधिक व्यवस्था. अर्थव्यवस्था या शब्दाचा आपण अर्थ नीट समजून घेऊया. अर्थ म्हणजे धन किंवा मुद्रा आणि व्यवस्था म्हणजे स्थापित कार्यप्रणाली. अर्थव्यवस्था 3 प्रकारच्या आहेत. 1 भांडवलशाही अर्थव्यवस्था, 2 समाजवादी अर्थव्यवस्था आणि 3 मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांवर सरकार आणि जनतेचे पूर्ण नियंत्रण असते. कार्ल मार्क्सचा सिद्धांत जो आहे त्यानुसार समाजवादी अर्थव्यवस्था ही मांडली गेली आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. मिश्र अर्थव्यवस्थेचे आपणास 3 भाग दिसून येतात. एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, दुसरं खाजगी क्षेत्र आणि तिसरं संयुक्त क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. खाजगी क्षेत्र या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. संयुक्त क्षेत्र
या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र या सुसंवाद असणे गरजेचे असते. या व्यवस्थेचे एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर मिश्र अर्थव्यवस्था ही उत्तम होऊ शकते. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता आणि नियम पालन तसेच कालबद्ध नियोजन म्हणजे या चारही गोष्टी आहेत. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी ह्या मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाही. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण तसेच रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. प्रदेशवाद कमी करण्यासाठी 1973च्या धोरणाचा फायदा झाला. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढवली. या धोरणानुसार अवजड उद्योग तसेच उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले आणि सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली. भारतीय नियोजन आयोग इसवी सन 1950 मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे आहे. आणि ही जी पंचवार्षिक योजना आहे ती आता आपण पाहूया. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीचे भारतावरती राज्य होते आणि परकीय राजवटीने भारताचे शोषण केले होते. भारतातला कच्चा माल हा इंग्लंडला जात होता आणि तिथून त्याचे आणि पक्का माल हा भारताकडे पाठवला जात होता आणि त्याच्यावरती बरंच आर्थिक कर लादले जात होते आणि भारताचं आर्थिक शोषण होत होतं. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशामध्ये दारिद्र्य होतं. लोकसंख्येची प्रचंड वाढ झाली. त्यामुळे दारिद्र्य, बेकारी, निकृष्ट राहणीमान त्याचप्रमाणे शेती आणि उद्योगधंदा यांची अल्प उत्पादन क्षमता, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या आणि त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने
कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण आणि किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तींचा विकास करणारी अशी 5 वर्षांची एक योजना तयार केली आणि ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. नियोजनाचे मूलभूत तत्व: एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे. योजनांची उद्दिष्टे: भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्ट ही पुढील प्रमाणे आहेत. 1. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. 2. मूलभूत उद्योगांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे. 3. अन्नधान्यांच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. 6. वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. 7. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. 8. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. 9. सामाजिक सेवांचा विकास करणे. आणि 10. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक होते आणि त्या दृष्टीनेच पंचवार्षिक योजनांचे नियोजन करण्यात आले होते. 1951 ते 1956 या कालावधीतली ही पहिली पंचवार्षिक योजना. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला आणि नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही पहिली पंचवार्षिक योजना होती. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना आणि पेराबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना, प्रचंड व अवजड उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली आणि या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 या कालावधीतली. या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे आणि अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार करणे हा मुख्य हेतू होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर
3 एकवार्षिक योजना म्हणजे 1966 ते 1969 या कालावधीत हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध झाले होते आणि यामुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला होता. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 पंचवार्षिक योजना बघितल्या. चौथी पंचवार्षिक योजना जी होती, या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना भारताला स्वावलंबी बनवायचं होतं आणि त्यासाठी मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा आणि आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाज रचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले होते आणि त्या उद्दिष्टाने चौथ्या पंचवार्षिक योजनेची वाटचाल सुरू झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, चौथी, पाचवी आणि त्यानंतरच्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत यांचा अभ्यास आपण पुढील भागात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.